मुलुंड शिवसेना भाजप राड्याप्रकरणी पोलिसांना उद्धव ठाकरे यांनी इशारा दिलाय। आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकीबजा इशाराच उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला। ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नावं द्या अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली। मुलुंडच्या राड्यानंतर शिवसैनिकांवर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केलाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटण्याचं तसंच पैसे मोजण्याचं काम सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला। नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले। नाशिकच्या भगूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची प्रचार रॅली दरम्यान दोन्ही गट समोरासमोर आले। शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय करंजकर यांच्या घरासमोर हा प्रकार घडला। यावेळी दोन्ही अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली। न्यायपालिकेनं अधिकृत धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलंय, त्यामुळे शिंदेंसोबतची शिवसेना ही खरी आहे असं रवींद्र वायकर म्हणाले। तसंच सध्याचे उत्तर पश्चिमचे खासदार गजानन कीर्तीकर सुद्धा माझ्यासोबत असून या निवडणुकीत आमचा विजय सहज होईल असा दावा त्यांनी केला। मी केलेल्या कामामुळे महायुतीला 400 पार हा आकडा गाठता येणार असं मतही रवींद्र वायकरांनी झी 24 तासच्या मुलाखतीत व्यक्त केलंय। अहमदनगरात खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात राऊतांनी औरंगजेबाचा दाखला देत मोदींवर टीका केली होती। 8 मे रोजी झालेल्या या सभेत राऊतांवर समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवडच्या भोसरी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाले। विशेष म्हणजे हे फ्लेक्स भोसरीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी लावले।